राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आपण आता गोव्यातील टॉप 5 बातम्या पाहूया। गोव्यात लवकरच रोरो फेरी सेवा सुरू होणार आहे। दक्षिण गोव्यातील झुवारी नदीत रोरोची फेरीची चाचणी घेण्यात आलेली आहे। ही चाचणी यशस्वी झाल्याने गोव्यात लवकरच दोन्ही जिल्ह्यांच्या मुख्य फेरी पॉइंट्सवर रोरो सेवा सुरू केली जाणार आहे। रोरो फेरी सेवेमुळे गोव्यातील जलवाहतूक अधिक गतिमान होणार आहे। पणजी जवळच्या ताळगाव भागात शेतातील गवताला आग लागून आगीचा भडका उडाला। आग लागलेल्या शेतापासून जवळच असलेल्या इमारतींमध्ये धूर जाऊन त्याचा त्रास अनेकांना झाला। दुसरीकडे मांद्रेत आस्कावाड्यातील काजू बागायतीला आग लागून सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले। ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। गोव्यात 2 ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या। दोघांना जीव गमवावा लागलाय। उत्तर गोव्यातील बाग समुद्र किनाऱ्यावर 6 वर्षीय लहान मुलीचा बुडून मृत्यू झालाय। तर दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील शिरवई या ठिकाणी पाण्याच्या कॅनलमध्ये बुडून 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला। गोव्यातील लईराई देवीच्या जत्रोत्सवामध्ये चेंगराचेंगरी झाली। 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी झाले। या घटनेबाबत आता कारण शोधण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर आता कारवाईला वेग येणार आहे। मात्र या कमिटीच्या अहवालाला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा गोवा सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली। गोव्यातील प्रसिद्ध मिलाग्रिस सायबिणीच्या प्रसिद्धाच्या फेस्ताला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। मिलाग्रिस ही देवी लैराणीची बहीण अशी मानली जाते। या मिलाग्रिस सायबिणीकडून मागणं मागितले असते पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। पुढील काही दिवस या फेस्ताची फेरी भरणार आहे। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावण्यास सुरुवात केली।